नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश यादव. नेहमीप्रमाणेच आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण आहे फ्लावर शेतीमध्ये, आणि त्या फ्लावर शेतीविषयीच मी आज तुम्हाला थोडी माहिती देणार आहे. तर याच्यामध्ये त्याची व्हरायटी कुठली, त्याची लागण किती बाय किती अंतरावर केली आहे, खत व्यवस्थापन, पाणी असेल किंवा त्याला जी फवारणी करायची आहे, कीटकनाशक असेल किंवा बेसल डोस असेल, याच्याविषयी आपण थोडक्यात आज जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आता याची लागण करत असताना 4.5 फुटाचे बेड सोडलेले आहेत. 4.5 फुटाची बेड सोडून त्याच्यावर इनलाईन पद्धतीची जी ड्रीप आहे ती हातरली, आणि ती ड्रीप हातरल्यानंतर त्याचा जो ड्रिपर येतो त्या ड्रिपरच्या दोन्ही बाजूला 1-1 फूट अंतर सोडून समोरासमोर अशी याची लागण केलेली आहे. तर एकरी साधारणतः 15,000 रोपांची संख्या लागलेली आहे. आता याच्यामध्ये काय केलं आहे, धवल नावाच्या व्हरायटीचं जे आहे तर ती 10,000 रोपे व टेट्रेस नावाच्या व्हरायटीची 7,000 रोपे आता इथं लागण केलेली आहेत. तर अशी ही रोपांची संख्या आता कमी जास्त तुमचं बेडचं अंतर असेल तर होऊ शकते. तर याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये याला जी NPKची गरज असते, तर त्याच्या NPKमध्ये आपण काय केलेलं आहे, 19-19 प्लस युरिया असं कॉम्बिनेशन घेतले आहे. आणि सुरुवातीच्या काळात जी फवारणी आहे ती प्रोक्लेम ही एकदम अतिशय साधं जे असतं त्याची फवारणी केली आहे. परंतु ज्यावेळेस फ्लावर लागला त्यावेळेस आपल्याला मात्र कोराजन याची व्हरायटी घ्यावं लागलेली आहे, कारण त्याचा रिझल्ट थोडा चांगला आहे. आता याचा बेसल डोस भरत असताना 10-26 असेल, DAP असेल, 20-20